नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती. पंजाब नॅशनल बँकेत 350 पदासाठी भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये कोणती कोणती पदे भरून घेतली जाते आहे, पेमेंट किती भेटणार आहे, ही सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे 3 मार्च 2025 पासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता आणि ऍप्लिकेशन क्लोज होण्याची डेट आहे 24 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आणि परीक्षेची ऑनलाईन टेस्ट तुम्हाला एप्रिल किंवा मे मध्ये घेतली जाऊ शकते. त्यानंतर आहे ते 8 प्रकारच्या पोस्ट भरून घेतल्या जातात. त्यासाठी पहिल्या ऑफिसर क्रेडिटसाठी 250 पदे इथे भरून घेतली जात आहे. त्यासाठी पेमेंट तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 48,480 रुपये भेटणार आहे. दुसरं पद आहे ऑफिसर इंडस्ट्रीसाठी 75 पदे आहे. त्यासाठी तुम्हाला 48,480 परत एवढेच पेमेंट भेटणार आहे. तिसरं पद आहे मॅनेजर IT साठी एकूण 5 पदे भरून घेतली जात आहेत. 64,820 रुपये पेमेंट भेटणार आहे. चौथं पद आहे सिनियर मॅनेजर IT त्यासाठी एकूण 5 पदे भरून घेतली जात आहेत. 85,920 रुपये तुम्हाला बेसिक पेमेंट भेटणार आहे. 5वं पद आहे मॅनेजर डाटा सायंटिस्ट साठी 3 पदे भरून घेतली जात आहेत. पेमेंट तुम्हाला 64,820 रुपये भेटणार आहे. 6वं पद आहे सिनियर मॅनेजर डाटा सायंटिस्ट साठी 2 पदे भरून घेतली जात आहेत. 85,920 रुपये तुम्हाला इतकं पेमेंट भेटणार आहे. 7वं पद आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटी साठी 5 पदे भरून घेतली जात आहेत. 64,820 रुपये तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. 8वं पद आहे सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी 5 पदे भरून घेतली जात आहेत. 85,920 रुपये दरमहा पेमेंट भेटणार आहे. टोटल 350 पदे इथे भरून घेतली जात आहेत. त्यानंतर कुठल्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत तिथे सविस्तरपणे डिटेल दिली आहे. तुम्ही SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC, EWS कुठल्या कॅटेगरीमध्ये ही सर्व माहिती तुम्ही इथे पाहून घ्यायची आहे. पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर एज रिलॅक्सेशन SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन पाहायला भेटेल. पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाचं आणि त्यासोबत पर्सन विथ अफेक्टेड बाय 1984 मध्ये 5 वर्षांचं रिलॅक्सेशन ते भेटणार आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे तर तुमची इथे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 अशा प्रकारचे 2 सेक्शन तुम्हाला ऑनलाईन मध्ये पाहायला भेटतील. त्याच्यामध्ये रिझनिंग असणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी, इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क, क्वांटिटी ऑप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी आणि त्यानंतर आहे प्रोफेशनल लँग्वेजसाठी 50 प्रश्न आणि 100 मार्क. अशा प्रकारे एकूण 120 मिनिटाचा पेपर असणार आहे. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. त्या पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 50 मार्काचा हा पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 45% हे SC ST कॅटेगरीसाठी घ्यावे लागणार आहेत. म्हणजे 22.50 तुम्हाला एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहेत आणि 50% म्हणजे 25 मार्क हे अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर कुठं असणार आहे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर अशा ठिकाणी तुमचं हे ऑनलाईन सेंटर असणार आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही इथे सविस्तर माहिती पाहून घेऊ शकता. ऍप्लिकेशन फीस तुम्हाला किती लागणार आहे SC ST PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 50 रुपये इथे फीस लागणार आहे आणि त्यासोबत 18% GST म्हणजे 59 रुपये इथे SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. आणि अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीस आहे आणि 18% GST म्हणजे 1180 रुपये इथे त्यांना फीस लागणार आहे. तर तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे 3 मार्च 2025 पासून 24 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. www.pnbindia.in या वेबसाईटवर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा क्रायटेरिया तुमचं सिबिल स्कोअर हे कमीत कमी 680 असायला पाहिजे तर तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय करू शकणार आहात. अशा प्रकारची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे. यानंतर तुमची कुठली क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. अशा डेली जॉब अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.